चलो तर माझा 22वा दिवस आहे. पटकन करून टाकू व्हिडिओ. म्हणलं आज वेळच झाला. पीडीएफ मला वाटतं की ती 10:30 तर होतील मिनिमम यायला. जमलंच नाही. नाही का झोपूनच गेलेलो. चलो तर मग बघू. सगळ्यात पहिलं आपलं बघू. पहिलं एक मिनिट. चला आता ना काय म्हणतो की तुम्ही हे जसं हे लावलं बरोबर असं नाही का की इकडं की इकडं कुठलं फिट होणार. तर ना आपल्याला असं कळतं की बरोबर हे वाला फिट होते. हे बघा इकडे बघा ह्याचे 4 आहेत. इथं असं कुठंच हे नाहीये. सिमिलर म्हणजे सिमिलर पॅटर्न बघायचे आहेत आपल्याला. आणि आपल्याला आपल्याला इकडे कसं मिरर इमेज लागणार. हे वाला आहे ना हे वाला हाय तसं ह्याला दिसतंय. त्यामुळे हे बसणार नाही. ह्याच्या बरोबर मिरर इमेज लागणार आपल्याला. मग असं, असं आणि असं. त्यामुळे नंबर 3 आपला ऑप्शन येते. ठीक आहे. हे मिरर इमेजचे प्रश्न कसे असतात की तुम्ही जर नीट बघितले तर होतात. आणि ठीक आहे. चला हे बघा. व्हेल, मासे आणि आपलं मगरी. असं आहे. आता ना काय म्हणतो की जर तुम्ही असं बघितलं की व्हेल मासे आणि मगरी बघा की व्हेल इकडं असती काय व्हेल आणि मासे वेगवेगळे आहेत आणि मगर आपण आपली आपली वेगवेगळी आहे. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर हे तिन्हीच्या तिन्ही कशाचा कोणाशी संबंध नाहीये. तर ऑप्शन हे येतं. आता खूप जण काय म्हणणार की वेल हा पण एक मासा आहे. बरोबर आय नो पण ना ह्याला म्हणजे काय म्हणतो की आपण पाण्यात राहणाऱ्यांना मासा म्हणतो नॉर्मली पण ह्याला ॲज अ मासा म्हणजे एक सेपरेट फिश कन्सिडर होते म्हणजे की इट इज नॉट सेइंग दॅट दे आर एक्वॅटिक एनिमल्स जर आपण जलचर म्हणलं असतं तर जलचर आला असतं त्यातनं व्हेल आला असता आणि मगर अर्धा किंवा असा आला असता. पण इथं काय आहे की व्हेल मासा नंतर दुसरा मासा म्हणजे समजा पापलेट पापलेट आणि मगरी त्यामुळे असं मग असं हे फिगर येते म्हणजे कुठल्याच फिगरशी कोणाशी संबंध नाही असं ओव्हरऑल येतं. चला आता पुढचं हे बघा वेल फिशेस अँड क्रॉकोडाईल. आता आपण बघू इथं काय दिले बघा आता हे बघा की समायरा माहिरा आणि कियारा यांनी डीव्हीडी संच भाड्याने घेतला आणि किती रुपयाला 578 ला घेतला. जर त्यांनी अनुक्रमे 8 तास 12 तास 14 तास विचारले विचारले म्हणजे वापरले असणार तर कियारा ला की आपलं किती भाडं येणार. हे आता काय आहे माहितीये का हे आपलं नॉर्मल जे पार्टनरशिप आहे ना त्याबद्दल आहे फक्त ह्याला ना कन्वर्ट केलंय म्हणजे जर आपल्याला कन्सेप्ट माहित असली तर आपल्याला येणार जर आपल्याला कन्सेप्ट माहित नसली तर आपल्याला खूप जास्त अवघड जाणार आपल्याला वाटणार अरे यार काय सांगायला लागलेत काय आहे हे. आपल्याला म्हणजे काय आहे की सिंपल गोष्ट आहे की ज्याने जितकं तसं वापरलं तो ना तितकंच भाडं देणार. हे बघा 8 आहे इथं किती आहे 12 आणि 14 तास. आता आपण कट करूया 4 नाही 2 ने जाते. हे 4:6:7 झालं 4:6:7 आपला रेशो आलो. आता आपल्याला काय काढायचंय कियाराचं काढायचं कियारा म्हणजे 7 आहे म्हणजे बघा यांनी 7 तास वापरले. ओव्हरऑल टोटल किती आहे 7 + 6 13 13 + 7 17 बरोबर 17 इंटू 578 झालं म्हणजे 7/17 इंटू 578 आणि आता बघा 578 डिवाइड बाय 17 किती येते हे 34 येते 34 आणि 34 इंटू 7 238 असं येते मल्टिप्लिकेशन फक्त करायचं मग होते. आता बघा आता हा बघा आपण काय करूया म्हणलं तुम्हाला की नेहमीच आपलं की डिफरन्स आणि डबल डिफरन्स ह्याचं किती येते 24 आता ह्याचं किती येतंय 26 ह्याचं बघा 28 येते इथे येते 30 येते झालं म्हणजे इथं 32 येणार म्हणजे 4 5 6 7 272 ठीक आहे म्हणलं डिफरन्स डबल डिफरन्स काढायचं मग होऊन जाते आता बघा की हा आता बघा आपल्याला काय दिलंय की ए त्याच्या सुरुवातीनंतर 4 किलोमीटर प्रति तास आणि 4 तासांच्या एकसमान दराने चालतो बी त्याच्या मागे 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने सायकल चालवतो बी सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर ए ला पकडेल. आपल्याला काय दिले की ए आहे ना ए ची स्पीड काय आहे 4 किलोमीटर आहे आणि तो काय करतो तो ना समजा त्या घरातनं निघाला आणि निघाल्यानंतर काय होतं की तो 4 तास निघतो. समजा तो 4 किलोमीटर प्रति तास त्याचा अंतर आहे म्हणजे तासाला तो 4 किलोमीटर जाणार
आता तो 4 तास पुढे गेलाय म्हणजे एकूण किती 4 × 4 16 म्हणजे तो 16 किलोमीटर त्या घरापासून गेलाय. आता तो 16 किलोमीटर लांब आहे हा. तो जेव्हा आता 16 किलोमीटर लांब आहे तोपर्यंत तेव्हा काय होतं तर बी आहे ना तर बी आता त्या घरातनं निघाला आणि आता बीचा वेग काय आहे तर बीचा वेग आहे 10 आहे प्रति तास. आणि आपल्याला काय काढायचं आहे की जेव्हा बी ना एला पकडेल तेव्हा तो किती अंतर लांब आला असेल. आधी आपण काढूया की बी ना एला किती तासानंतर किंवा किती वेळानंतर पकडणार. आता समजा हे बघा आता ह्यांच्यातलं ना डिस्टन्स काय आहे 16. स्पीड काय येणार तर सेम डायरेक्शन आहे म्हणजे स्पीड मायनस होणार म्हणजे हे जे 10 आहे हे जे 4 आहे 10 - 4 6 येणार. झालं म्हणजे आता आपल्याला टाइम मिळणार. टाइम इज इक्वल टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे 16/6 एवढं कळालं. आपल्याला हा मिळाला टाइम. आता कट करायचं का जास्त करत नाही बसायचं. हा सिम्पल चल एकदा कट करू. 8/3 आलं हा 2 नी केल्यावर. आता एवढा आपला टाइम मिळाला. आता आपल्याला काय काढायचं आहे की एकूण हे बघा आपल्या बी ची स्पीड माहित आहे 10. आपल्याला काय म्हणतो की बीचा टाइम माहित आहे आणि आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. बी एकूण किती लांब गेला. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम बरोबर. आता बघा आता आपली स्पीड काय आहे बीची 10 किलोमीटर 10 आहे आणि टाइम तर आपल्याला कळाला 8/3 झालं म्हणजे किती 80/3. आता हे झालं डिवाइड करू 8 3 1 3 2 6 20 3 6 18 झालं 2.6666 येते म्हणजे 26 पॉईंट बरोबर 80/3 बरोबर 26.7 असं आपलं येते. कळालं असेल ना कळालं असेलच जर नसलं तर परत एकदा व्हिडिओ बघा स्पीड स्लो करून बघा कळून जाईल. आता बघा हे पण एकदम सोपं आहे बघा काय दिले की दोन पाईप ए आणि बी हे ना टँक भरतात किती 15 मिनिट आणि 20 मिनिटांमध्ये रिस्पेक्टिव्हली. बरं ठीक आहे एकाला 15 मिनिट लागते एकाला 20 मिनिट. आता बघा आता आपण काय करू एसटीडी मेथड करूया. एसटीडी लिहिलं ए दिलं आणि इकडे बी दिलं चला. हा आता ए ला किती वेळ लागतो 15 मिनिट बी ला किती लागतो 20 मिनिट म्हणजे ओव्हरऑल आपण एलसीएम घेऊया ह्याच्या इथं 60. आता स्पीड काय येणार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम म्हणून 60/15 म्हणजे किती 4 आणि ह्याचं किती येणार 3 येणार. एवढं आपल्याला स्पीड कळाला. प्रति मिनिट किती करतं हे बघा इथं काय दिले बोथ पाईप्स आर ओपन टुगेदर बट आफ्टर 4 मिनिट्स पाईप ए इज टर्न्ड ऑफ. म्हणजे काय की 4 मिनिट तर ओपन होते म्हणजे 4 मिनिट तर दोघांनी काम केलं हे बघा की ए प्लस बी किती येतंय 7 येतंय. आणि 4 मिनिट ह्यांनी काम केलं म्हणजे 7 × 4 म्हणजे किती 28 28 काम झालं हा म्हणजे 60 - 28 किती आलं आता 32 आलं. म्हणजे काय आता ओव्हरऑल किती काम राहिले 32 काम राहिले आणि 32 काम राहिलं असताना काय आहे की आपला जो ए आहे ना तर ए ला ना आपलं आपलं बंद करून ठेवलं हा म्हणजे आता फक्त बीच आपला काम करणार. आता बघा तर आता आपलं डिस्टन्स म्हणजे आपलं काम किती करायचंय 32 काम करायचंय आणि स्पीड किती आहे एची 3 आहे. झालं म्हणजे आपल्याला काय म्हणतो की आपल्याला आता इतका वेळ लागणार. आता बघा आता आपण रफली करू 3 × 1 = 3 3 × 10 = 30 बरोबर. 3 × 10 = 30 2/3 एवढं आपल्याला येते. म्हणजे बघा सगळ्यात पहिल्यांदा 4 तास लागले आणि नंतर 10 तास म्हणजे 14 तास आणि काही तर किती तर मिनिटं लागणार थोडी म्हणजे बघा आपलं उत्तर 14 तास 40 मिनिटं. ठीक आहे असं आहे उत्तर. प्रश्न सोपे असतात फक्त आपल्याला त्यातलं हे असं कळायला पाहिजे. बघा आता हे असे प्रश्न घेतलेत आणि हे मी खूप लो लेवल घेतोय राईट. आपण वाटतंय आयोगाचे फक्त लेवल बघा आपल्या असले प्रश्न आणि मेन्सचे बघा काय आपण काय करतो मग प्रीचे बघतो आपल्याला कधी ना कधी मेन्स द्यायचे मेन्सचे प्रश्न बघितल्या कळतं की आयोग किती अवघड विचारते हे ना आपल्याला खूप छोटी लेवल आहे. तरी करू आपण बघू बघा काय आता बघू मला पण आता आठवत नाही मी जेव्हा काढलेलं ठीक आहे बघा आता इथं एवढं काय दिसतंय सांगतो तुम्हाला 16 आहे 16 म्हणजे काय 4चा स्क्वेअर आहे 9 आहे म्हणजे हे काय आहे तर आपलं हे 3 3 जाईल 3चा स्क्वेअर आहे म्हणजे बघू आता 4 असं काय येते का हे बघा की 8 3 जा 24 10 2 जा 20 हा मायनस केलं की 4 येते आणि 4चा स्क्वेअर आता बघू हे बघा 6 10 जा 60 7 9 जा 63 बरोबर म्हणजे अपोजिट ह्यांना मल्टिप्लाय करायचं आणि जो काही नंबर येईल त्याचा स्क्वेअर करायचा आहे बघा 4 4 जा 16 5 3 जा 15 बरोबर बरोबर ना 5 3 जा 15 4 4 जा 16 मायनस केले की एक आणि आता एकचा स्क्वेअर एकच येतोय. ठीक आहे असं होतं हे. आपण हे काढूया बघा की ऑल ए आर बी सम बी आर सी आणि ऑल सी आर डी. ठीक आहे आपलं हे आलं. आता कन्क्लुजन काय सम सी आर ए आता सम सी आर ए
हे आहे का बरोबर, तर इथं वरतीच दिसते नाहीये. बरोबर, म्हणजे पहिलं गेलं. आणि दुसरं काय बघा, सम डी आर बी, बरोबर आहे का? तर काही डी बी आहेत का, असणारच, कारण काही सी बी आहेत. त्यामुळे ओनली कन्क्लुजन 2 इज करेक्ट. दोन करेक्ट आलेला आहे. आता बघा, हा प्रश्न आपलं आयोगाचा 2018चा पेपर आहे त्यामधूनच घेतलाय. आता तुम्ही वाचला असणार त्यामुळे फास्ट मध्ये सांगतोय बघा. ऍव्हरेज ऑफ पी एन क्यू किती आहे, 20 आहे. आता ऍव्हरेज ऑफ पी एन क्यू म्हणजे काय, पी प्लस क्यू अपॉन 2 इज इक्वल टू 20 आहे, बरोबर, असं ह्याला म्हणतात ऍव्हरेज. म्हणजे पी प्लस क्यू आपण काढू शकतोय, पी म्हणजे बघा, मग आपलं काय येणार, पी प्लस क्यू किती येणार, 40 येणार, डबल करायचं. क्यू प्लस वाय येणार, क्यू प्लस वाय किती येणार, 25 इंटू 2 म्हणजे किती, 50 येणार. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला आणि बघा, आपला पी प्लस क्यू प्लस वाय, पी प्लस क्यू प्लस वाय हे काय येता येणार, डिवाइड बाय 3 येणार इज इक्वल टू 23, मग इंटू 3 केलं की 69. हा, म्हणजे आपल्याला अख्खं हे कळालं. आपलं काय काढायचं, ऍव्हरेज ऑफ पी एन वाय. एक तर एकदा आपण पी काढू शकतोय आणि एकदा वाय काढायचं आणि दोघांचं हे करू. हे बघा, आता आपण हे जे आहे ना, इथं पी प्लस क्यू इथं सबस्टिट्यूट करू. पी प्लस क्यू 40 इथं टाकलं, म्हणजे ह्याला 40 त्या बाजूला नेलं तर काय येणार, 40 50 60, म्हणजे वाय किती येणार, 29 येणार. ठीक आहे, वाय आला 29. आता असंच, आता हे क्यू प्लस वाय आहे ना, इथं टाकू, इथं येणार 50, पी प्लस 50 इज इक्वल टू 69. आता 50 ला त्या बाजूला नेऊ, मग काय येणार, पी येणार, पी निघणार, पी किती येणार, 50 मायनस 69 19 झालं. आता आपल्याला तेच काढायचं आहे, पी प्लस वायचं ऍव्हरेज, म्हणजे पी प्लस वाय बाय 2 काढायचं आहे, म्हणजे 29 प्लस 19 डिवाइड बाय 2. 29 प्लस 19 किती येते बघा, 29 प्लस 19 48 येते, आणि 48 डिवाइड बाय 2 24. ठीक, आला. आयोगाचा प्रश्न आहे, हाय तसा आहे, त्यामुळे म्हणलं उगाच छेडछाडी नको. चला, हे बघा, व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ ऑल नॅचरल नंबर्स टिल हे. तुम्हाला माहिती आहे, आता जर तुम्ही इतके बायजस नीट केलं असलं तर आपल्याला याचा फॉर्म्युला माहित आहे. काय आहे, सिम्पल, एन प्लस 1/2, म्हणजे 100 प्लस 1 किती, 102/2 म्हणजे किती, 56. ठीक आहे, नाही 56, सॉरी 56 51, राईट, 51 झालं. सिम्पल, इतकं सिम्पल होतं. बघा, आता ना हे असं म्हणलं तुम्हाला, सगळ्यात इम्पॉर्टंट काय करायचं असं लिहायचं, व्ही आय डी ई ओ, आणि ह्याच्या तिथं खाली लिहायचं व्ही डब्ल्यू आर ई एल. आता बघा, जर आता तुम्ही आपले कोड्स बघितले काय, नाही का, तर मग म्हणजे हे बघा, ए बी सी डी ई एफ, आणि असं उलट असं लिहिलं, तर बघा इथे काय, तर डब्ल्यू एक्स वाय झेड, म्हणजे बघा डीच्या उलट डब्ल्यू आहे, म्हणजे इथं जो मिडलचा कोड आहे तो इकडे गेलाय. हम्म, एवढं आपल्याला कळतंय. ठीक आहे. आता चेअरचं पण तसंच आहे का बघू, CHAIR आर झेड एस एक्स आय, बघा ही एच्या बरोबर ऑपोजिटचा कोड झेड आहे आणि तो इकडे गेलाय. हम्म, तसंच आता बोर्ड आहे, तर मग काय होणार, तर हे जे हे बघा, की हे जे तिसरं अक्षरचं आहे ते कुठं जाणार, दुसऱ्या अक्षरला येणार, म्हणजे आपल्याला असा कोड काढायचा आहे जे ना, काय म्हणतो की ज्याच्या दुसऱ्या स्थानी ना झेड आहे. हे बघा, ह्याच्या तिसऱ्या स्थानी आहे झेड, ह्याच्या तिसऱ्या स्थानी आहे, आणि बघा ह्याच्या दुसऱ्या स्थानी आहे. मग हे टिक. आता तुम्ही हे बाकीचं हे करून बघू शकता, पण जर आता वेळ नसला तर टिक करायचा, आणि जर असला वेळ तर मग चेक करायचं नन ऑफ दिस येतंय का, पण हाच कोड आहे. उत्तर तेच आहे. ठीक आहे, मी असं काढलं. आता बघा, आता ह्या याला असं म्हणतात की डबल सिरीज म्हणतात काय. आता जेव्हा आपण हे बघतो आणि आपण डिफरन्स डबल डिफरन्स काढलं ना, तर ना निघत नाही, नाही का, म्हणजे आपलं होत नाही हे, तर ह्याला डबल सिरीज का म्हणतात, ह्याला ओळखायचं कसं, जास्त नंबर्स दिलेत. हे बघा, 6 2 12, 12 2 24, हे बघा, 24 इंटू 2 48, 48 इंटू 2 96. ठीक आहे, डबल सिरीज आहे, म्हणजे आता काय येणार, 96चं डबल येणार, म्हणजे किती, म्हणजे 200 मायनस 8 म्हणजे 192. असं आहे. आणि तुम्ही म्हणला की उगाच आणले, नाही नाही नाही, हा योगाचा प्रश्न आहे. राईट, आता जे असे जे दिसतात तुम्हाला हे इमेजेस आहेत, राईट, मी याची स्क्रीनशॉट काढतो आणि आपलं टाकतो पीडीएफ मध्ये. म्हणजे असं पण नाहीये की मी आपल्या मनाने काय पण उगाच उचलतोय आणि तुम्हाला अवघड देतोय. अवघड काहीच देत नाहीये, सगळ्याचे सगळे आयोगाचे प्रश्न आहेत. आता बघा, हे आपल्याला काय करायचंय, की कुठलं साईन इंटरचेंज केलं ना की आपलं उत्तर बरोबर येणार. कधी पण नॉर्मली ह्याचं काय करायचं असतं की आपलं ऑप्शन 1 पासून सुरू करायचं. हा, एक तर 1 पासून किंवा 4 पासून, मी तर नॉर्मल 1 पासून करतो. बघा, मल्टिप्लाय आणि प्लस जर आपण हे केलं, म्हणजे काय येणार, 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 6 मायनस 12 डिवाइड बाय 4. पहिल्यांदा तर हे होणार, डिवाइड होणार, म्हणजे डिवाइड बाय 4 हे किती, 3 येणार,
नंतर मल्टिप्लाय होणार 6 3 18 प्लस 2 मायनस 3. ठीक आहे, इथलंच निघालं बघा, सिम्पल. 2 मायनस 3 मायनस 1 आणि 18 मायनस 1. ठीक आहे, ठीक. मला उगाच म्हणजे राईट बाजूनी काय असं घ्यायचं नाही. मी इथं नॉर्मली असं सरळ घेतो आणि ह्याला काय काय म्हणतो, ह्याला काय असं हे नाही लागत, फक्त तुमचं फास्ट कॅल्क्युलेशन पाहिजे. फास्ट कॅल्क्युलेशन असलं की उत्तर निघतं. आता बघा, हे बघा, 5 वर्ष अगोदर, 5 वर्षापूर्वी वडिलांनी त्याच्या मुलाचे एकूण वय 40 होते. समजा 5 वर्षापूर्वी 40 आहे, तर आज प्रेझेंटली किती असणार त्यांच्या एकूण वयाचं हे बघा, 40 वय होते 5 वर्षापूर्वी. आता काय होणार, मुलगा 5 वर्षांनी वाढणार आणि वडील पण 5 वर्षांनी वाढणार. आता त्यांची टोटल 50 आहे, एवढं झालं. आणि हे बघा की सध्याचं वयाचं गुणोत्तर 4:1 आहे. म्हणजे सध्याचं वयाचे गुणोत्तर काय आहे, 4x + 1x आहे. म्हणजे किती, 5x. म्हणजे डिवाइड बाय 5x येणार. झालं, म्हणजे आपलं काय म्हणतो, डिवाइड बाय 5 येणार, इंटू केलं की 10 येते. झालं, म्हणजे 10 ला गुणोत्तरला टाकायचं, म्हणजे ह्याचं 40 येणार आणि ह्याचं 10 येणार. वडिलांचं सध्याचं वय 40. ठीक आहे, सोपं होतं, अजिबात अवघड नव्हतं. हम्म. आता हा प्रश्न का टाकलाय, हा प्रश्न टाकलाय कारण आपला जो ग्रुप बी 2023चा जो मेन्स मध्ये आहे, तर त्यातनं परमिटेशन कॉम्बिनेशनचा एक प्रश्न आलाय. त्यामुळे मग म्हणलं की आता दररोज ऍटलीस्ट एक एक असे प्रश्न घेऊ. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय करायचं बघा, 4 मुली आणि 6 मुलांमधून 4 विद्यार्थ्यांचा एक गट काढायचा आहे आणि त्या गटात काय पाहिजे, 2 मुली आणि 2 मुलं पाहिजे. ठीक आहे, हे बघा, एकूण मुली किती, 4 मुली आहेत, त्यातल्या आपल्याला किती पाहिजे, 2 मुली पाहिजेत. झालं. आणि एकूण मुलं किती आहेत, 6 मुलं आहेत, त्यामधले आपल्याला किती पाहिजेत, 2 पाहिजेत. आणि आता सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह करायचं तुम्हाला माहित असलं तर येणार. सी हे बघा, 4 × 3 डिवाइड बाय 2 इंटू 6 × 5 डिवाइड बाय 2. 2 to the 4 हे गेलं, झालं. 6 5 आणि 33 90. ठीक आहे, असं उत्तर येते. हे जर तुम्हाला कळालं नसलं तर मग तशी कमेंट करा. आपण ना 15 एप्रिल नंतर म्हणलं की जरा आपण एकदम असे एक 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 टॉपिक घेऊ, असे मोठे मोठे. बघा, हा पण आयोगाचा प्रश्न आहे, हाय तसा आहे. आणि डायरेक्ट आपलं शेवटचं बघायचं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कोड स्टँड्स फॉर ब्लड. आपलं ब्लड काढायचं आहे. आता वरच्या स्टेटमेंट मध्ये बघायचं कुठं कुठं ब्लड आहे. पहिल्या स्टेटमेंट ब्लड नाही, जाऊ दे बघा. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये आहे, बरं ठीक आहे. आणि तिसऱ्यामध्ये पण आहे. आता दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे का ब्लड सोडून, तर काहीच नाहीये. म्हणजे काय, याचा अर्थ काय की एक असा वर्ड असणार जो दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये पण आहे, तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये पण आहे, आणि त्याचंच उत्तर आपलं ब्लड आहे. बघा इथे MOK आणि इथे MOK आले, त्यामुळे एक नाही बघा. हे आलं तर म्हणलं काय करायचं, आपलं क्वेश्चन पेपरच घ्यायचं आणि क्वेश्चन पेपर डायरेक्ट काढायचं. काढलं की डायरेक्ट लय सोपं जातंय बघा. असं, असं आणि असं. आणि काय आहे, काढलंच बघा डायरेक्ट. कशात येते, कुठले येते, ठीक. ठीक. आता काय दिलंय की दोन संख्यांचा HCF 12 आहे आणि त्यामधील फरक 12 आहे. संख्या किती आहेत, आधी बघू की सगळ्या संख्यांमध्ये फरक 12 आहे का. हे बघा, इकडे 12 आहे, 12 आहे 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 आहे. आता HCF म्हणजे काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे 102. आता ह्याचा आपण बघू की ह्याला हे जे HCF 12 आहे, मग डायरेक्ट 12 डिवाइड करायचं, होतंय का बघायचं. झालं तर चांगलं. बघा, 12 ने 94 जाते का, तर नाही जात. म्हणजे डिवाइडच होत नाही. HCF म्हणजे काय, असा नंबर जो या सगळ्यांना डिवाइड करतो, होत नाही. 82 96 घेऊ आणि 12 घेतलं. 12 5 12 6 74 12 7 12 12 6 72 12 7 84 12 8 96. झालंच बघा. आणि 7 आणि 8 ह्याला एक्स्ट्रा डिवाइड होत नाही, म्हणजे हेच HCF आहे, म्हणजे टिक. HCF कॉन्सेप्ट माहित असली तर येते. चला आता बघा, आता हे सिंपल आहे बघा. होलसेलर गेन्स किती आहे, 25% गेन होतो बाय सेलिंग इज कमोडिटी, आणि रिटेलर गेन्स 30% बाय सेलिंग इट. रिटेलर, इफ द रिटेल व्हॅल्यू ऑफ दॅट कमोडिटी इज हे. समजा आता आपण रिटेलर घेऊ. समजा की रिटेलर होलसेलर कडनं घेणार. आता होलसेलर जे काय प्रॉफिट काढेल, तर रिटेलरसाठी ती कॉस्ट प्राइस असणार, बरोबर. म्हणजे रिटेलरला 100ला मिळालं, त्यांनी काय केलं, तर गेन्स 30%, म्हणजे ते त्यांनी 130ला विकलं. आणि 130, म्हणजे बघा, आणि त्याने 130ला विकलं, आणि 130 म्हणजे काय आहे, 325 आहे, बरोबर, कारण रिटेलची प्राइस आहे तेवढी दिली आहे. मग 100 काय असणार, एक्स, एक्स वरती जाणार, 325 अपॉन 130 इंटू 100. 0ला 0 गेलं, 13 1 जा 13 2 जा 26, 26 आणि 65 येते. 13 5 65, म्हणजे एक्स किती येते, 250 आले. म्हणजे रिटेलरला ती वस्तू 250ला पडली. आता बघा, होलसेलर गेन्स 25%. म्हणजे जर होलसेलरने ती गोष्ट 100 रुपयाला घेतली,
ती त्यांनी 125 ला विकली हा, आणि आपल्याला तेच दिले. 125 काय आहे, 250 आहे बरोबर, कारण होलसेलर साठी तेवढा प्रॉफिट निघाला. तर 100 काय येणार, 100 इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 250 अपॉन 125 इंटू 100. 25 4 जा 25 5 जा 5 1 जा 550 म्हणजे 50 इंटू 4 म्हणजे 200. ठीक आहे, असं आहे. आणि आता हे बघू, सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, मल्टिप्लाय करतो. म्हणजे 1000 आलं मायनस 100 प्लस 2000 प्लस 100 बरोबर. बरोबर आहे बघा. त्यात काय, 100 गेलं आणि 2000 प्लस 1000 हेच आहे ना, आय गेस. 2000 प्लस 1000 3000 येणार. ठीक आहे, इथे दिलं नाही आय गेस, पण इथं 3000 आपला ऑप्शन करतो. सिंपल होतं, असं काय अवघड नव्हतं. ठीक आहे, कळालं असेलच. चलो, ऑल द बेस्ट.